सर्व नागरिकांनी मॉकड्रिलमध्ये सहभागी होणे बंधनकारक असतंय। तर युद्धाच्या मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं आणि मॉकड्रिलमध्ये लोकांना काय सूचना दिल्या जातात या संदर्भात कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। 1971च्या लढाईमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी होते आणि त्यावेळी जो काही मॉक ड्रिल झाला होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता। सर, 1971 मध्ये जे झालं होतं अगदी तसाच काहीसा प्रकार आता होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पद्धतीने मॉक ड्रिल केला जातोय, ब्लॅक ड्रिल केलं जात आहे। कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताना तेव्हाच्या आणि आताच्या यामध्ये काय फरक पडलेला जाणवतो? असं आहे, 71मध्ये आम्ही मॉकड्रिल पाहिलेली नव्हती कारण आम्ही युद्धभूमीवर होतो। त्यामुळे घरामध्ये काय झालं माहीत नाही, पण जे घरचे आम्हाला सांगायचे की त्यावेळेला फक्त ब्लॅकआउटची प्रॅक्टिस करण्यात आली होती नागपूरला। म्हणजे सायरन वाजला की लाईट बंद करायचे, काही झालं की लाईट बंद करायचे। जे जुन्या काळात होतं किंवा सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सायरन वाजायचा विमानं याच्या वेळेला, तसं आता करण्याची जरूर नाही आहे। कारण जी प्रगत वैमानिकांची जी सुद्धा क्षमता आहे ती 15 ते 20 किलोमीटर, 100 किलोमीटर, 150 किलोमीटर दूरवरनं मिसाईल किंवा रॉकेट मारण्याची आहे। त्यामुळे तुमच्या शहरावरच आलं पाहिजे असं नाही, तर आपली जी बॉर्डरवरची यंत्रणा आहे ती ज्या वेळेला सांगेल की तुमच्या दिशेने काहीतरी येत आहे, एअरक्राफ्ट येत आहे, ड्रोन येत आहे, मिसाईल येत आहे, त्यावेळेला इथे सायरन वाजवून आणि लोकांना त्याची सूचना देणं की तुमच्याकडे येतात आहेत। कारण जुन्या काळामध्ये साधारण अर्धा ते 1 तासाचा वेळ मिळायचा लोकांना बाहेर निघायला। आता जो वेळ मिळाला आहे तो केवळ 8 ते 10 मिनिटाचा मॅक्झिमम मिळेल। त्याच्यामुळे आणि जर हायपरसॉनिक मिसाईल असले जे चीन डेव्हलप करत आहे आणि आपणही डेव्हलप करतो आहे, तर साधारण 4 ते 5 मिनिटाचा वेळ मिळेल। तेवढ्यामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन आडोसा ढूंढावा लागेल आणि जर मिसाईलवर तुमचं नाव लिहिलेलं असलं आणि तुम्ही आडोसा जर घेतला नाही तर तुम्ही देवाघरी जायला निश्चित आहे।